तर सर्वांना जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र गाईज. तर आज आहे 1 जानेवारी 2025. फायनली आम्ही 5 मिनिटावरती आहे. आता ऋषालीच गेट उघडते. मुलीचे वाटले 5. किती आवाज ठेवू ना. झेंड्यासाठी काल रात्री बाबूने आणि मीने मस्त काठी पण बनवून घेतली. बिल्डर तर बघतो तुम्हाला मी थोड्या वेळात. तर फायनली आम्ही झेंडा लावला गाडीला. बघू शकता ऋषालीने खूप हे काहीतरी ट्रिक केली. तर आता पहिला आम्ही इथून निघतो आणि मग तुम्हाला वरती जाऊन भेटतो. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि थोड्या वेळातच आलो मी. आलोच, बाय. तर गाईज मी आणि ऋषाली आता निघालोय. तर खूप थंडी आहे. तर हे बघा ऋषाली मागे म्हणजे पूर्ण थंडीचं कपडे घालून घेते आणि मी पण रेडी आहे. तर मी आणि ऋषाली चाललोय भीमाकोळ गावला म्हणजे पुण्याला. आणि मागे बघू शकता आपला झेंडा पण रेडी आहे. आणि इथं लागले आपलं ट्रायपॉड नाही, फाटक लागले. तर भेटू तुम्हाला थोड्या वेळात. बाहेर गेल्यानंतर कुठेतरी ठिकाणी थांबतो आणि मग तुम्हाला मी इंट्रोडक्शन देतो. तर थोड्या वेळातच भेटतो. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. खूप मस्त व्हिडिओ असणार आमच्या दोघांचे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी मी आणि ऋषाली भेटलोय आणि आता आम्ही आमच्या 500 शूरवीरांना मानवंदना पण देण्यासाठी झालोय. तर व्हिडिओ पूर्ण बघा. ट्रेन पण आली आहे. झुजुक 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 झुजुक. काही आता आम्ही ऑन द वे आहेत. तर थोडं उजेड झाल्यानंतर मी तुम्हाला भेटतो. राईडची मजा घ्या. बघा ऋषाली झेंडा दाखवा मागंदर आहे. सो तुम्ही बघू शकता आम्ही जस्ट लोणावळा आणि पोहोचलो आहे. हे काय आता आम्ही खंडा घाटवर पोचलोय. आता निघाले ऋषाली बघा मागे आणि हा आहे घाट प्रॉपर. तर आता आम्ही इथं चालतोय. आता आम्ही ऑलमोस्ट आम्ही 1.5 तासामध्ये पोहोचू खंडाळा घाटामध्ये. तर हा आहे पूर्ण मागचा व्ह्यू. मला थोड्या वेळात भेटतो. बाय. तर काही जस्ट आता आम्ही लोणावळ्याच्या घाटात पोचलोय. आम्ही हा बघा व्ह्यू. आणि इथे आपला झेंडा पण फडकतोय मस्त. आणि ही बघा ऋषाली आणि हा आहे मी. आणि इथं अजून क्राऊड आली पण आहेत. आणि हे बघा मग खालचा एक्सप्रेस जाम आहे. तर थोडं आम्ही फोटो वगैरे काढतो. त्यानंतर तुम्हाला भेटतो. राईस आता घ्या थोडं ऋषालीशी बोला. बोल इथे बघून बोल. खूप क्राऊड आहे बघा मागे पण. या साईडला पण आपला समाज आहे. आणि माझे केसाला इग्नोर करा कारण की हे घालून बांधले झालेत. हे बघा. आणि आपला झेंडा बघितला ऋषाली काय म्हणायचंय. थंडी वाजते. हा पण छान वाटतं. मस्त एकदम खतरनाक वळालू. तर भेटू थोड्या वेळातच. बाय. तर सर्वांना जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र गाईज. तर आज आहे 1 जानेवारी 2025 चा वर्ष चालू झाला. नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि ऋषालीकडून पण. तर आता आम्ही निघालोय वांगणी
कोरेगाव वांगणी टू भीमा कोरेगाव. तर आता आम्ही खंडाळा घाटामध्ये म्हणजे पुन्हा आपला लोणावळ्याला थांबलोय. तर हा आहे व्ह्यू. तर 2024ला काही माझ्याकडनं चुकीच्या गोष्टी घडल्यात ब्लॉग्समध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्ही मला अजून चांगला सपोर्ट केला. 2025मध्ये मी खूप बेस्ट तुम्हाला देईल. तर खूप छान प्रकारे प्रेम द्या आणि डेली शॉर्ट्स मी कमिटमेंट करतो तुम्हाला की मी डेली शॉर्ट्स टाकणार. हा एक दिवस चुकेल ना, पण दुसऱ्या दिवशी मी शॉर्ट नक्की टाकणार, कारण की ऋषालीने माझ्याकडनं प्रॉमिस घेतलंय की की आपल्याला आता यूट्यूबकडे लक्ष द्यायचं. तर तुम्ही तुमचं प्रेम असंच असू द्या. आणि आता हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब पण करा. आणि आता ऋषाली थोडं तुमच्याशी बोलणार, तर घ्या ऋषालीशी बोला. पण ऋषाली थोडा स्क्रिप्ट म्हणजे आठवते की काय म्हणू काय नाही. बोल लवकर. काय नाही काय बोल. तर आहे आपली शान जय भीमची. तर सर्वात सबस्क्राईब लाईक करा फॉलो करा ऋषालीला वाटते थंडी. जेव्हा मी घाटातून येतो तेव्हा तिने ग्लोव्स वगैरे मास्क बी सर्व काढून ठेवलं होतं, कारण की तिला तेव्हा गरम वाटत होतं. आणि वर आल्यानंतर कुडकुडा लागली मस्त ना. तर आता मी निघतो, कारण की घरी पण आम्हाला लवकर जायचं. तर जास्त वेळ न घेता निघून जाऊ. तर आमचा व्हिडिओ एन्जॉय करा, आमच्या व्हिडिओ पूर्ण बघा आणि प्रेम असू द्या आणि सपोर्ट नक्की करा. तर भेटू, बाय. तर आम्हाला 1 जानेवारीचा पहिला सूर्य आमच्या नशिबात, वैशालीच्या आणि माझ्या 1 जानेवारीचा वर्षाचा पहिला सूर्य आमच्या दोघांच्याही नशिबात समोर. तर आम्ही दोघंही 2 मिनटं व्ह्यूकडे एन्जॉय करतोय. निघायचा बघ व्ह्यू बघ कसं आहे बघ. ह्या तर काही आता आम्ही काहीतरी नाश्ता करायला थांबलो. ऋषालीने घेतले मिसळपाव, मी घेतले पोहे आणि वैतागून गेलो पूर्ण. आता वाजले किती, माझा मोबाईल आता वाजले तुम्हाला सांगतो. आणि आम्ही इथं हॉटेलला आलो जेवायला, म्हणजे नाश्ता करायला. भूक भरपूर लागली. आता वाजलेत 9:15 आणि आपली गाडी पण मस्त येत उभी. आणि झेंडा बघा, पहिला काहीतरी खाऊन घेतो आणि तर तुम्हाला भेटतो खाऊन झाल्यानंतर. तर काही आत्ता जस्ट आम्ही पोचलो. आता थोड्या वेळात आम्ही अशोक आपलं विजयस्तंभाकडे पोचणार आहे. तर बघा आपला समाज सर्व आणि आपला हा झेंडा. आणि ऋषालीचं चाललंय काहीतरी मेकअप वगैरे. काय मेकअप करते काय माहिती. मी पण शर्ट चेंज करून घेतलं, म्हणजे इथं साईडला थांबलो आणि शर्ट्स वगैरे मी चेंज करून घेतलं. हा बघा आपला लुक. आणि ती बघा तिचं अजून चाललंय क्रीम पावडर फाउंडेशन. हे बघा लिपस्टिक हातात बघू शकता. तर थोड्या वेळात भेटतो, बाय. फायनली आम्ही सगळे तर आता आम्ही पोचलोय बघा. कसं ठेव. सो फायनली आम्ही 5 मिनिटावरती आहे. आम्ही पोहोचलेलो आहे. थोडंसं फेस वॉश वगैरे सगळं केलंय, जरा बरं वाटतंय. टॅन वगैरे झालेलं एवढ्या लांबून आलोय. सो त्याबद्दल जस्ट ना आम्ही आत्ताच पोचलोय. तर ऋषाली तर गाडी तर पार्किंग केली आहे. हा 2 व्हीलरचा पार्किंगचा पूर्ण म्हणजे व्यवस्था प्रशासनाने केला आहे आणि व्यवस्थित आहेत. आता माझी गाडी मी इथं लावली आहे आणि झेंडा पण मी बांधून घेतला, कारण की हव्याने ना हे पडू शकतं आणि मग मागे पुढे लोक काय बघणार नाही. ते झेंडा पाडून टाकतील असं तर होणार नाही, पण
एक आपण आपल्या सेफ्टीसाठी केले आणि गाडी पण मस्त आपली उभी आहे. नॉन स्टॉप गाडी माझी चालली आहे, नॉन स्टॉप कालपासून. आज सकाळी आम्ही 5 वाजता निघालो आहे, ते आत्ता 11 11:30 समथिंग झालं आहे. तर कंटिन्यू गाडी चालली आहे. तर आता आपण भेटू आलो आहे, तर तुम्हाला मी सर्व ब्लॉग दाखवेल मस्तपैकी. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्की बघा. आणि आलं थोडं आहे आत्ताच आम्हाला बस भेटली आहे, आत्ताच बस भेटली आहे. ऋषाली जरा ऋषाला धक्काच दिला नाही तिने, मी त्याला धक्का दिला. तर जस्ट ना आम्हाला आत्ताच बस भेटली आहे. तर आता खिडकीची सीट मला दे ना. हा कशी खुसकी आहे. चालेल. आपल्या समाजाला जेवण वगैरे असेल पाहिजे असेल तर इथं म्हणजे सामाजिक संघटना तर गाईस आता आम्ही जस्ट ना उतरलो आहे बसमधून. आता समोर तो टोल नाका आहे, तर इथून आता आम्हाला चालत जायचं आहे. म्हणजे 1 किलोमीटर किंवा 1.5 किलोमीटर रनिंग आहे. तर आता पुढून चालशील ना? तर बघू विशाली आणि आम्ही दोघंही चालू शकतो का. समोर तुम्ही क्राऊड बघू शकता, खूप क्राऊड आहे, खूप म्हणजे खूप. आणि 100-200 मीटर तर चाललो असेल आपण ना. पाय बोलतात आहेत, पाय बोलायला लागलेत. अजून नाही बोल. ते कॅमेरा चालू केल्या म्हणून, कॅमेरा ऑफ होता तेव्हा क्राऊड बघा. बस इतक्या वयात पण आजी आली आणि आमचे घरचे इतके जवान असून येत नाही. गांधी नत्तू कोड़ते आएगा गोली मारे तो काटी ले गोली इधर मारेगा इधर थोड़ा फास्ट चल ना. आत्ता पण आजीला एकदम फुर्ती पण आहे आजीच्या अंगात. काही समोर बघा स्तंभ आहे. तर फायनली आम्ही पोहोचलोय, आमच्या समोर स्तंभ आहे. तर आता चाललोय. समोर आपला अशोक स्तंभ आहे. अभिवादन करा, जय भीम बोला, पुढे चला. मागून मोठ्या प्रमाणावर बांधण्याचा आपण पुढे चालत राहा. जय भीम बोला, पुढे चालत राहा. जय भीम बोला, पुढे चालत राहा. हा बघा कृपया आपलं अभिवादन झालं असेल
तर आपण बाहेर निघून जायचंय. सर्वांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचं पालन करायचं. आपणा सोबत आलेल्या लहान पाणी मारून महिला वर्ग व वृद्ध माणसांसोबत त्यांची काळजी घ्यायची आहे. लहान मुलं हरवण्याची शक्यता जास्त असते. बाबा लहान मुलं सोबत राहा, हरवशील नाही तर. आपल्याकडे फायनली आम्ही स्तंभाच्या इथं आलोय. विशाली स्तंभ लास्ट टाइम आम्ही आलो होतो तर खूप गर्दी होती. या टायमाला एवढी गर्दी नाही. फायनली आम्ही स्तंभाच्या पाठीच आहे. आता मी 500 सूरवीरांना सल्यूट देतो. तो अशोक स्तंभ आमच्या समोर आहे. तर कसं म्हटलं अशोक स्तंभ मस्त. आम्ही ऋषाली आणि मी सेकंड टाइम आलोय. तर आम्ही दोघं आता कॅप्चर करू. 3, 2, 1 स्टार्ट. चला तर आता आम्ही निघाले. सॅल्यूट देऊन जस्ट निघाले. बाकी समाज बघू शकता केवढा आमचा. आणि हे बघा इथं थंड वाटतंय ना. छान वाटतं. तर खूप बरं वाटलं आणि मस्त दर्शन पण झालं. जास्त क्राऊड पण नव्हता. व्यवस्थितपणे आमचं दर्शन झालंय. आणि हा पूर्ण सगळेच आम्हाला मोगरा दिसली. मोगरा ऋषालीची फॅन अनिल मोगरा दिसली. डिहायड्रेशन होते म्हणून आम्ही हे खातोय. चला सावली पण ना. एक अजून एक टूथपिक द्या ना. काय आहे काय 20 रुपये. चालू काय पडले बरं लगेच चालूच कापलेले आहेत. तर जस्ट आत्ताच आमचं दर्शन झालं. मस्त दर्शन झालं एकदम व्यवस्थित. आता गाडी आम्ही पार्क केलेली तिकडे आलोय. आता वाजलेत दुपारचे 3. आता निघतो आम्ही लवकर इथून आणि काहीतरी जेवून घेऊ. तर आलं थोड्या वेळात. बाय. तर गाईज आत्ता जस्ट आमचं दर्शन झालं. मस्त खूप खूप छान प्रकारे झालं. आणि क्राऊड आम्ही मॉर्निंगलाच लवकर गेलो होतो ना. सकाळ सकाळ तर एवढी गर्दी सुद्धा नव्हती. तर आता निघालो घरी जायला. ऋषालीला पियायचं तिथं काहीतरी थंड सफरचंदाचा ज्यूस आहे. तर ॲपलचा ज्यूस आहे. तर ते खायला म्हणजे मस्त पियायला जाऊ. त्यानंतर आम्ही कुठेतरी हॉटेलला थांबणार आहे जेवणासाठी. आणि आम्ही ठरवलं की आपण व्हेजच खाऊ आणि तिथून मग घरी जाणार. तर व्हिडिओ आत्तापर्यंत तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही सुद्धा घरी बसून विजय स्तंभाचं दर्शन घेतलं का, त्यांना मानवंदना दिली का माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून. असंच प्रेम असू द्या. आणि अजून व्हिडिओ चालू असणार तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आलोच. चलीला हवं होतं कलिंगडाचा आणि मँगो नाही आहे. मी घेतलं सफरचंद. तर ट्राय करतो. उघड आमचे तर पितात मंद. घेऊ
अगं सफरचंद आहे. मी तुला ना मँगो बनवून घेऊन दिलं पाहिजे होतं. चूक केली मी. मला टेस्ट करते. आता आम्ही आलो इथं जेवायला, मी आणि वृषाली. तर बघू आतमध्ये आम्हाला काय स्पेशल भेटतं ते, आणि गाडी पण आपली तिकडे लावली आहे. तर बघू काय मागवायचं. तर आता आम्ही मागवले दाल खिचडी तडका आणि चिकन चिल्ली क्रिस्पी. खूप भूक लागली आहे आणि बाहेर पण काय खाल्लं नाही, कारण की चलो जेवूनच घेऊ. तर वृषाली माझ्या ताट पुसून देते. सोड ना कुसके, हे पण पुस. बघा वर्षाच्या पहिल्या दिवशी ताट पुसते, म्हणजे वर्षभर तीच ताट पुसते. आणि त्याला बाजार चालले आहे, कोण आलेत काय माहिती, इरिटेट करतात त्याला आम्हाला. भूक लागून लावून बिचारायचे गाल लागते, एवढी तिला भूक लागली. काय खायला दिलं तर ते पहिलाच म्हणायचं की मी काय खात नाही, हे खात नाही असं. चला आल्यानंतर भेटू. आमच्या चिकन चिल्ली आणि दाल खिचडी तडका. आणि हे बघा, म्हणजे ब्लॉग तिला माहितीच हो की आपण ब्लॉग पहिला चालू करतो, पहिलाच खायला बसली. काय म्हणायचं काय, पोरी डिसिप्लिनच नाही पोरीला. चला या नंतरला भेटू. तर जस्ट आत्ताच आम्ही पोचलोय लोणावळ्याला. इथं थंडी भरपूर आहे, पण आम्ही गाडी थांबवली आणि अगोदर स्वेटर वगैरे घालून जातोय. आणि शूट करायला भेटत नाही कारण की खूप गर्दी आणि घरी जायला पण लेट झालंय. समथिंग 5:30 वाजलेत आणि तुम्ही तो आता आम्ही आहे लोणावळा घाटवर आणि तुम्ही बघू शकता व्ह्यू मस्तच आहे. ते काय जस्ट आत्ताच आम्ही पोचलोय, फ्रेश झालो. संधी पण चेंज केलं, मी पण चेंज करून घेतलेत. आता मी जेवतो आणि मग इथून निघतो मी माझ्या ताईच्या घरी झाला. तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघितला असेल. तर व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि 1 जानेवारीपासून मी कंटिन्यू ब्लॉग टाकणार आहेत. ब्लॉग तर येईलच आणि शॉर्ट्स हे कंटिन्यूच असणार आहेत. तर आम्ही उद्या जाणार आहेत एक चांगल्या ठिकाणी, म्हणजे आमच्यासाठी तो प्लेस खूप महत्त्वाचा. तर तिकडे आम्ही जाणार आहे. ऋषाली आणि मी फर्स्ट टाईम त्या प्लेसलाच भेटलो होतो, तर तिथं आम्ही व्हिजिट करणार आहे. तो ब्लॉग पण तुम्हाला नक्की बघायला भेटेल. तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि असं सपोर्ट करा आतिशला प्लीज. भेटू नवीन ब्लॉगमध्ये. आसाठी एवढंच. तर बाय.